इयत्ता 7वी. विषय सामान्य विज्ञान. धडा 10वा. आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रकार अभ्यासले आहेत. वरील बातम्यांमधील आपत्तींचे या प्रकारात वर्गीकरण करा. काही आपत्ती आपण टाळू शकतो, तर काही आपत्तीमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात. आपत्ती संदर्भातील विविध बातम्यांमध्ये अनेक बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, रशियाचे विमान कोसळले, शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले, वरदा वादळाचे चेन्नईत थैमान, या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला बातम्यांचं वर्गीकरण आपत्तीच्या दोन प्रकारामध्ये करावयाचे आहे. आपत्तीचे वर्गीकरण. मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत. वरील बातम्यांमधील आपत्तीचे या प्रकारात वर्गीकरण या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः मानवनिर्मित आपत्ती व निसर्गनिर्मित आपत्ती. या बातम्यामधील मानवनिर्मित आपत्ती: ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. आणि निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये वरदा वादळाचे चेन्नईत थैमान, त्सुनामी स्मॅशेस आसिया. सांगा पाहू. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवतात. अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्याला जबाबदार कोण? त्यासाठी आपण काय करू शकतो? या ठिकाणी आपणास काही प्रश्न पडतात. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1: वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? पावसाळ्यात शेतीचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? पाण्याची का निर्माण होते? दुष्काळ. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानवी कृतीमुळे तर काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. विचार करा, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? विद्यार्थी मित्रांनो, दुष्काळाची कारणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दुष्काळाची प्रमुख दोन कारणे आहेत. एक म्हणजे नैसर्गिक कारणे आणि दुसरं मानवी कारणे. प्रथमतः आपण नैसर्गिक कारणे पाहूया. त्यामध्ये नंबर 1: अवर्षण, अतिवृष्टी व पूर. पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकांचे नुकसान होणे. नंबर 2: तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल. नंबर 3: पिकावर पडणारी कीड, रोग, टोलधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्याकडून होणारा पिकांचा नाश. नंबर 4: भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती. यामध्ये अवर्षण हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. मानवी कारणे आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ. आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आहेत. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षणप्रवण व पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत.
आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? 1. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे. 2. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरणाचं संतुलन नष्ट झाले आहे. 3. अमर्याद पाणी उपसा करणे. 4. जमिनीची धूप होणे. 5. पाण्याचा गैरवापर करणे.